की शिरूरच्या जागेसंदर्भात मुंबईमध्ये बैठक सुरू आहे आणि बैठकीमधनं हा निर्णय समजेल. मात्र काय बैठकीमध्ये चर्चा होईल त्याच्यामध्ये उलचपट पण आहे, कारण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक होऊन शिरूरचाच जो तिढा आहे तो सुटेल. काय वाटतं याच्याबद्दल? ही लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि संपूर्ण देशामध्ये 543 जागा आहे. त्यामुळं फक्त शिरूर लोकसभेचंच नाही तर सगळ्याच याची चर्चा होईल ती चर्चा. त्या चर्चेनंतर कळेल काय ते. आता शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची जाते, म्हणजे अजित पवार गटाकडे जाते, तर तुमची भूमिका काय असणार आहे? तर गेल्यावर बघे ना. अजून आता सध्या काय कुठं चर्चा चालू आहे, कुठं जाईल काय जाईल हे नंतर कळेल. तुमची भूमिका काय असणार आहे? माझी काय भूमिका असणार आहे मी त्यावेळेला बघून आपण विचार करू. आता काय त्यात चर्चा करण्यात काय. तुम्ही निवडणूक लढणार त्याच्यावरती ठाम होतात, आजही ते भूमिकेवरती ठाम आहे. तो आता विषय खूप जुना झालाय. या विषयावर आपले 4 वर्जन झाले, त्यामुळं काय परत परत त्या विषयावर बोलण्यात काही चर्चा अर्थ नाही काय. काय आता पब्लिकनं ठरवावं सेलिब्रिटी चेहरा त्यांना स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा. गेल्या 5 वर्षाच्या अनुभवानं पब्लिकनं शिकावं त्यातनं काही. आणि नाना पाटेकरांच्याबद्दल बोलाल तर नाना पाटेकर माझं सतत बोलणं होतं, त्यामुळे त्यांच्या डोक्यात तसा विचार नाही. ही नुसती चर्चा आहे. अजित पवार नाना पाटेकरांना भेटले ही सुद्धा चर्चा आहे. तशी वस्तुस्थिती तशी काही नाही असं माझी माहिती आहे. कारण परवा माझ्या दुसऱ्या एका कामाच्या निमित्तानं नाना पाटेकरांशी माझं बोलणं झालं होतं. ते म्हणाले हे माझा क्षेत्र नाही आहे आणि त्यामध्ये मी पडणार नाही. नाना पाटेकरांनंतर पुढे येत आहेत, काय असं केलं जाते? काय माहिती नाही मला. म्हणे माधुरी दीक्षितचा तर विषय नाही, त्याही काय बोलल्या नाहीत. असं काही नाही, असा काही विषय नाही असं मला वाटतं. राज ठाकरेंनी असं म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे, फक्त नाटक सुरू असले. हा विषय माझा नाही आहे. राज ठाकरे वगैरे हे वरचं राजकारण आहे. आपलं आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघापुरता पण मी मर्यादित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.